जय शिवराय मित्रांनो, मी अमर तुमक सर्वप्रथम आपले मराठी मुद्रा ऑनलाईन या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ CSC DGP या संबंधित आहे. तर मित्रांनो, ही CSC VLE यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आणि जे जुने CSC VLE आहेत त्या VLEंचे 25% कमिशन आधी DGP वर जमा व्हायचे आणि 75% कमिशन CSC वायलेटला जमा व्हायचे. तर मित्रांनो, काही CSPचे कमिशन सॉफ्टवेअर न चालल्यामुळे बरेच DGP मध्ये अडकून पडले होते. ते आज रिलीज झालेले आहे. म्हणजे जुन्या DGPचे कमिशन नवीन व्हर्जन वरती ट्रान्सफर केलेले आहे CSC ने. तर मित्रांनो, आपण ते पाहणार आहोत. आपण कसे लॉग इन करायचे आणि आपले कमिशन कसे चेक करायचे. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे अशाच नवनवीन महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळत जातील. तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर सर्च मध्ये dgpweb.cloud.in ही वेबसाईट टाकून घ्या आणि याची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. तिथून सुद्धा आपण या लिंक वरती येऊ शकता. तर मित्रांनो, ही लिंक टाकल्याच्या नंतर एंटर करून घ्या. आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. हा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर आपण लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा. आपला जो काही CSC आयडी आणि पासवर्ड असेल तो आपण इथे टाकून घ्या आणि नंतर खाली कॅप्चा टाकून लॉग इन साइन इन करून घ्या. साइन इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 ऑप्शन येतील. एक मोबाईल नंबरवर OTP जाऊ शकतो, दुसरा ईमेल आयडी आणि तिसरा CSC ॲप. तर आपण मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी चूज करा आणि सेंड OTP. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती OTP आलेला असेल. OTP इथे आपण आल्याच्या नंतर OTP टाकून घ्या आणि प्रोसीड यावर क्लिक करा. तर मित्रांनो, नवीन DGP वेब आपल्याला अशा प्रकारे त्याचा डॅशबोर्ड दिसणार आहे. आपल्याला इथे CSC व्हॅलीचे नाव दिसणार आहे, CSC चा कोड दिसणार आहे, इकडे डॅशबोर्ड दिसणार आहे, इथे आपल्याला EPS सर्व्हिस दिसणार आहे. यामध्ये आपण कॅश विड्रॉल, मिनी स्टेटमेंट आणि बॅलन्स इन्क्वायरी हे करू शकतात. आणि इथे आपल्याला वायलेट अँड ट्रान्झॅक्शन्स आपल्याला यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पासबुक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, पासबुक या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर पासबुक ओपन झाल्याच्या नंतर ट्रान्झॅक्शन रिपोर्ट आपल्याला हे ऑप्शन दिसणार आहे. तर येथे आपण थोडं खाली स्क्रॉल केल्याच्या नंतर ट्रान्झॅक्शन डिटेल. तर मित्रांनो, या ट्रान्झॅक्शन डिटेल वरती आपल्याला इथे रेफरन्स नंबर आणि अमाऊंट, आपले जे जुन्या DGP मध्ये आपले जे अमाऊंट होते ते आज इथे आपल्याला नवीन DGP मध्ये क्रेडिट झालेलं आहे. जर आपल्या जे काही जुन्या DGP मध्ये किंवा DGPच्या वॉलेट मध्ये बॅलन्स असेल तेवढेच बॅलन्स आपल्याला इथे क्रेडिट होणार आहे. तर मित्रांनो, हे माझे अमाऊंट इथे क्रेडिट झालेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे ट्रान्झॅक्शन सुद्धा करू शकणार आहात. ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.